विकासाकडे शिक्षणाचा आपल्या शिक्षण प्रणालीच्या बाबतीत केलेल्या असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर बाजारीकरण हा विषय वेगळ्या आज आपण सगळ्यापासून आपल्या सगळ्यांच्या जे नाहिरे वर्गाची सगळी माणसं आहेत, या देशात शोषणावर आधारलेली कृत्रिम विषमता निर्माण करणारी जी समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलेली जी माणसं आहेत, त्या माणसांचं प्रतिनिधित्व करणारे आपण मिळून इथे आहोत। आणि म्हणून आपल्या समोरचा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न काय आहे तर या देशातली कृत्रिम विषमता, जी माणसांना गुलाम करण्यासाठी निर्माण केलेली विषमता आहे, जी विषमता तोडण्यासाठी माणसाचा अंतर्गत विकास झाला पाहिजे म्हणून शिक्षणाची मांडणी करणारी व्यवस्था सुद्धा याच देशामध्ये आहे। ते एकदा समजून घेतलो तर शिक्षणाचं बाजारीकरण वेगळ्या अर्थाने आपल्या लक्षात येऊ शकतं। मला असं म्हणायचं आहे की विषमतेवर आधारलेली शोषणाची समाज व्यवस्था जी या देशामध्ये होती ती वर्णप्रधान अशी होती। या वर्णप्रधान समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये म्हणजे वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांती करण्याचं काम ही आपण मान्य करतो। ते काम कशा पद्धतीने केलं तर ते म्हणाले की आपण हे जाणतो म्हणजे ब्राह्मण लोक असं म्हणतात की ब्रह्मणा अपत्यम ब्राह्मणः, ब्राह्मण म्हणजे पुरुष आणि पुरुषांच्या पोटी जन्माला आलेला म्हणजे ब्राह्मण, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचा भाग असणारा ब्राह्मण, अशा अर्थाने तो शब्द येतो ब्राह्मण हा शब्द। आणि ब्रह्मण हा अपत्यम ब्राह्मण हा मोठा विषय आहे, खूप व्यापक विषय आहे। त्यातली एक बाजू मी मांडणार आहे ते म्हणजे शिक्षण। शिक्षणाच्या माध्यमातून असं होऊ शकतं का की जातीअंत होईल का या देशातला, तर त्याच्या दोन बाजू आहेत। म्हणजे जातीअंताला शिक्षण जितकं पूरक आहे तितकंच शिक्षण जाती घट्ट करण्यासाठी सुद्धा पूरक आहे असं एकूण प्रवास या देशातला दिसतो। कारण तथागत भगवान गौतम बुद्ध असं म्हणाले होते की सब्बच्छ अनित्यच्छ, जे सर्व गोष्टी अनित्य आहेत, सर्व गोष्टी संपणाऱ्या आहेत, तीच संकल्पना उचलून दिग्नाग स्कूलमध्ये आचार्य दिग्नाग, वसुबंधू, धम्मकीर्ती या सगळ्यांनी काय केलं तर शिक्षण देण्याचं काम केलं। कोणतं शिक्षण? समाजामध्ये समता निर्माण करण्याचं शिक्षण, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून माणसाचा आंतरिक विकास होईल आणि बाह्य विकासाकडे त्याचा प्रवास होईल। पण पाश्चात्य देशांचा प्रभाव खूप जास्त त्या पद्धतीची मांडणी होती, कारण ती व्यवस्था मुळात शोषणाला चालना देणारी व्यवस्था होती। इथे मात्र थोडी वेगळ्या पद्धतीची समाज व्यवस्था पाहायला मिळते आणि म्हणून आंतरिक विकासावर जास्त भर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये। अर्थात भारतीय समाज व्यवस्था असं म्हणताना आपण हे समोर ठेवलं पाहिजे, तथागत भगवान गौतम बुद्धांपासूनची जी काही एक विचारप्रणाली या देशामध्ये जन्मालेली त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत। आणि म्हणून जात ही गोष्ट संपणारी आहे असं विश्लेषण दिग्नाग स्कूलमध्ये झालं का? कसं त्यांनी विश्लेषण केलं ते म्हणाले की सब्बच्छ अनित्यच्छ, सर्व गोष्टी अनित्य आहेत, सर्व गोष्टी संपणाऱ्या आहेत आणि त्यामुळे जात सुद्धा संपणारी आहे असं म्हटल्याबरोबर त्याला पर्यायी पॅरलल म्हणजे प्रतिक्रांती ची भाषा बोलणाऱ्या लोकांनी सांगितलं जात ही जात नाही ती जात असं सांगितलं। त्याच समांतर त्याच काळामध्ये ती मांडणी होत होती आणि दिग्नाग स्कूलमध्ये मांडणी होत होती की सब्बच्छ अनित्यच्छ असेल तर जात ही संपणारी आहे, कारण सर्व गोष्टी अनित्य आहेत, इथे नित्य काही नाही, सर्व बदलणार आहे। आणि ते म्हणाले की जाती विभंगम पाणानम अन्नमय्या ही जातीयो, ते म्हटले का जाती फक्त या सृष्टीमध्ये वनस्पतींमध्ये आहेत, जाती प्राण्यांमध्ये आहेत, पण जाती माणसांमध्ये नाही आहेत अशी मांडणी त्या काळामध्ये झाली। पण त्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये झाला नाही, त्याचा समावेश भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये झाला नाही, याचाच अर्थ शिक्षणाच्या बाजारीकरणाला सुरुवात झाली असा। जर आपण असा वरवरचा अर्थ घेतलो की शिक्षण खूप महाग झालं, शिक्षण आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, तर तो अर्थ तितकासा अभिप्रेत नाही। बाजारीकरण म्हणजे त्या शिक्षणामध्ये असणारी जी काही मूल्य व्यवस्था आहे, जी उत्तम माणसांचा समाज निर्माण करू शकते, ती शिक्षण व्यवस्था या देशामध्ये जन्माला येऊन, ती शिक्षण व्यवस्था या देशामध्ये वाढून, तीच कालबाह्य, तीच त्या प्रवाहाच्या बाहेर टाकण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने केलं। आणि म्हणून आपण सगळेजण हेच कितीही वर्ग शिकलो, हे शिक्षण घेतलो तरी मूळ शिक्षण ज्यासाठी जन्माला आलं, ज्या पद्धतीने या देशात प्रवास करताना दिसते, तो प्रवास, तो ट्रॅक आपल्याला गाठण्यासाठी फार वेळ लागतो। पण याची जाणीव
वेगळ्या अर्थाने प्रस्थापित व्यवस्थेच्या लोकांना होते. म्हणजे सनातनी परंपरा वाहून नेणारा जो कोणता असेल तो माझ्यापेक्षा अर्ध्या वयाचा असेल तरी त्याची समज ही माझ्यापेक्षा जास्त असते, कारण ती समज निर्माण करण्याचं काम इथली सगळी प्रस्थापित व्यवस्था अवतीभवती करते. आम्ही आमच्या दुःखाची जरी मांडणी करत असलो तरी मांडणी करण्याची, विचार करण्याची पद्धत ही त्यांची असते, ती आपली नसते. कारण विचार करण्याची पद्धत शिकवण्याचं काम ज्या भारतीय शिक्षण व्यवस्थेने केलं त्या शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण करण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आधी केलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षणाची दारं तर आपल्याला गेल्या काही वर्षापासून नाकारण्यात आली. मी आदिवासी पोरगा आहे, मी जर शिकायला गेलं तर मला माहित आहे की माझ्या प्रतिनिधीचा अंगठा कापून घेण्यात आलेला. आता प्रतिकात्मक पद्धतीने मला अजून थांबवण्याचा वेगळ्या अर्थाने प्रयत्न होतो. मी शाळेमध्ये शिकत असताना मला असं वाटलं, मी म्हटलं त्या गॅदरिंगला असं म्हटलं ते नाटक करावं, नाटकामध्ये भाग घ्यावं गॅदरिंगला असं वाटलं. आणि मी माझ्या मास्तरकडे गेलो, मास्तरला म्हटलं मला नाटकामध्ये भाग घ्यायचा. ते म्हटलं काय व्हायचं, मला ते हिरो व्हायचे. आणि आमचे गुरुजी म्हटले प्रेम माझ्यावरती खूप होतं, पण ते म्हणाले की तुला हिरो नाही होत आहे. मी या देशातला हिरो नाही, हे या देशातल्या साहित्याने, हे या देशातल्या कथेनी, कादंबरीने, या देशातल्या चित्रपटांनी रंगवून टाकलेलं आहे की मी या देशाचा हिरो नाही. म्हणजे शिक्षण हे माणसाला आतून घडवण्याचं काम करत असेल तर, मला नायक घडवण्याचं काम करत असेल तर ते शिक्षण मला मिळालं का, त्या पद्धतीने मी विचार करतो काय देशात, तर अर्थात नाही. शिक्षणाचं बाजारीकरण झालं, शिक्षणाचं अवमूल्यन झालं. आणि म्हणून माझ्यात नायक नाही, माझ्यात हिरो नाही, मी हिरो होऊ शकत नाही, अशा पद्धतीची एक पारंपरिक विचारसरणी या देशामध्ये रुजवण्याचं काम, ती वाढवण्याचं काम आणि त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना विचार करण्याचं काम करायला लावण्याचं काम इथल्या मूळ जे शोषणावर आधारलेली विषमता शिकवणारी शिक्षण पद्धती आहे तिने केलेलं आहे, हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आजीने खूप वेळा लहानपणापासून राजकुमाराच्या गोष्टी सांगितल्या, पण तो राजकुमार मी नव्हतोच कधी. कारण तिने ज्या पद्धतीचा राजकुमार आणि जो नायक रंगवला त्या कथेमध्ये तो नायक माझा नव्हता. म्हणजे व्यवस्थेवर दोष नाही, आपण सुद्धा घरामध्ये कशा पद्धतीने विचार करतो, आपल्या लेकराबाळांशी कथा सांगताना, संस्कार करताना कसा विचार करतो, आपली मतीच खुंटीत झालेली आहे. कारण आजूबाजूने आपल्याला कोणत्या पद्धतीने विचार आपण केला पाहिजे यावर काम करणारी व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळेल. साहित्य, कथा, कविता, सगळ्या कला क्रीडा क्षेत्रामधून आम्हाला हे सांगितलं जातं की तुमचं नायकत्व इथे मान्य केले जाणार नाही. कारण जी मूल्य सांगणारी शिक्षण व्यवस्था आपली होती ती 6 महिने या देशामध्ये जळत होती. ती मूल्य संपवण्याचं काम आणि नवी शोषणावर आधारलेली मूल्य रुजवण्याचं काम, त्या पद्धतीचं संशोधन आणि लेखन करण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलं. हे एकदा जर आपण समजावून घेतलो तर जे आपण शिक्षण घेतो ते आपल्याला नायक म्हणून घडवणार आहे की आपल्याला शोषणाला पूरक असणारं असं शिक्षण आहे, याचा विचार आपण करू शकतो. हे आपण आधी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग आपल्याला कळेल की जे शिक्षण आपण घेतोय त्या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे का खरंच आपण शिक्षण घेतोय. म्हणजे आपण निवड दोष देतो, निवड दोष असा की शिकून आलेली माणसं आता आपल्या काही कामी येत नाही नव्हे, तो सामाजिकदृष्ट्या निकामी घडवण्याचं कामच शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून हळूवार चाललेलं आहे. कारण ज्योतिरावांच्या शाळेत 2-3 वर्ग शिकणारी जी मुक्ता आहे ती सगळ्यांचा समग्र अस्तित्वाचा विचार करून लिहायला लागते. पण आम्ही सगळे इतके प्रभावित झालेलो, प्रेरित झालेलो, चळवळीत काम करणारी माणसं सुद्धा स्वतः ठिकाणावर आहोत का, याची काही गॅरंटी आपण मी माझ्या स्वतः सकट आपण देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की या समाजात शिक्षण घेत असताना विचार करण्याची जी प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ती कुटुंबापासून ते सामूहिक जीवनापर्यंत ती सुरूच झालेली नाही, किंबहुना ती सुरू होऊ नये अशाच पद्धतीची शिक्षण प्रणाली राबवण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था करताना दिसते. अशा वेळी आपलं हे आंदोलन जर उभं करायचं असेल तर ते विचाराचं आंदोलन आहे. अशा वेळी हे आंदोलन घेऊन जर लोकांपर्यंत जायचं असेल तर ते आंदोलन सामूहिक अस्तित्वाचं आहे. म्हणजे इतकं सगळं आपल्याला जर समजून घेता आलं, समाज समजून घेता आला, त्यांची परिस्थिती समजून घेता आली तर हे आंदोलन लोकांपर्यंत नेता येतं. कारण समोर असणारा जो वर्ग आहे तो शिक्षणापासूनच वंचित आहे प्रचंड. आपण शिकलो तसं जे वाटतं तर कोणतं शिक्षण घेतलोय, कोणत्या पद्धतीची विचारसरणी आपल्यामध्ये विकसित झाली, आपण सगळेच्या सगळे जे काही त्याला काय म्हणू तर्क करतो, तर्क करण्याची जी आपली पद्धत आहे ती शोषणावर पूरक असणारी, शोषणाला पूरक असणारी, भांडवलशाहीला पूरक असणारी अशी पद्धत मोठ्या प्रमाणात लोकांचे विचार करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण फुलेशाहू आंबेडकरी विचारधारा शिकत असताना, समजावून घेत असताना आपली तर्क करण्याची पद्धत विकसित झाली का असा जर आपण विचार केला तर त्याचा रेशिओ फार कमी आहे. म्हणजे ती तशी तर्क करण्याची पद्धत आपली विकसित झाली नाही. याचं कारण काय, तर त्या पद्धतीची शिक्षण प्रणाली आपल्या अवतीभोवती राबताना दिसत नाही. कारण तिचं पूर्णतः बाजारीकरण झालेलं आहे. म्हणजे हे बाजारीकरण आपल्याला मारक आहे तेव्हा
खरं शिक्षण कोणतं, कोणती मूल्य महत्त्वाची, विचार पद्धती कोणती महत्त्वाची, हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण मी ज्या संस्कृतीमधून आलो त्या संस्कृतीची मूल्य परंपरा वेगळी आहे. म्हणजे आमच्या तिथे आदिवासी भागामध्ये जर मुलीबाळींचं लग्न झालं हो ना, तर लग्न झाल्यानंतर घराच्या बाहेर नवरीला काढतात, ते इकडे विदाई जुदाई वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर त्यावेळी जे गाणं आमच्या महिला म्हणतात पारंपरिक, ते किती हजार वर्षाचं आहे माहिती नाही, लोकगीत आहे. त्याच्यामध्ये रावणाचा प्रामुख्याने उल्लेख येतो. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुसलमान जितके वाईट वाटतात किंवा भारतीय लोकांसाठी ब्रिटिश जितके वाईट वाटतात, तितकंच आदिवासींसाठी राम आणि रावणाचं युद्ध आहे. हे एकदा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपली मूल्यव्यवस्था कुठेतरी मागे अशी सुटत जाते, हळूहळू इतकी ती मागे सुटत जाते की त्या पद्धतीने विचार करणं सुद्धा गुन्हा ठरतो. म्हणजे मी कोण, तर या देशाचा नायक नाही. अर्थात मी एक खलनायक असू शकतो, डाकू असू शकतो, त्या पद्धतीचं चित्र या देशासमोर उभं केलं जातं, त्या पद्धतीने आपली जाणीव विकसित केली जाते. आणि मग जो नायक नाही त्याच्या बहिणीवरती बलात्कार होणं हे काही फारसं गांभीर्याने चित्रपट पाहताना सुद्धा आपण घेत नाही. ती सवय हळूहळू आपल्याला जडते आणि मग ती सवय जडल्याच्या नंतर आपण देशामध्ये कुणावरती बलात्कार झाला तर किती तीव्रता समाजामध्ये उमटते याचं समीकरण समजून घेऊ शकतो. म्हणजे ही माणसं दाढी वाढवलेली वगैरे असतील तर तो या देशाचा नायक ठरू शकत नाही. आपण सगळी गावाभरची माणसं या देशातलं नायक ठरू शकत नाही. आदिवासी माणसं या देशातलं नायक ठरू शकत नाही. ती जर नायक म्हणून लढायला लागली ते ह्याला कशाला पाहिजे, इथून ते सगळं सुरू होतं. अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांमधून येत होते. गाव पातळीवरच्या राजकारणापासून ते आत्तापर्यंत शिक्षण हे केवळ, मी इन्स्टिट्यूशनल एज्युकेशनबद्दल बोलणार नाही आहे, समाजामध्ये शिक्षणाची जी काही प्रक्रिया चाललेली आहे त्याचा जो परिणाम आपल्या मनावरती खोलवर उमटतो या अंगाने मी शिक्षणाचं बाजारीकरण तुमच्या समोर मांडतो. इट इज नॉट इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन. हे आधी आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बंधूंनो, हे जर आपण समजून घेतलो तर आपली जी शिक्षण प्रणाली आहे ती शिक्षण प्रणाली ही मोठ्या प्रमाणात भांडवलदारांच्या बाजूने काम करताना दिसते. दुसरा टप्पा म्हणजे आजच्या काळातला टप्पा जर आपण समजून घेतला तर होणारं संपूर्ण संशोधन, संपूर्ण लेखन, विचार करण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, ही संपूर्ण पद्धत सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून होताना दिसत नाही, ती भांडवलदारांना केंद्रस्थानी ठेवून होताना दिसते. शिक्षण हे पूर्वी राजाश्रयाने चालायचं, कुणाचा हक्क आणि अधिकार होता ते नाही, पण कोणताही वैश्य माणूस एज्युकेशनची प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कुठले इन्स्टिट्यूट वगैरे चालू केलेला नव्हता. हे अलीकडे तिला विकण्याचंच काम. म्हणजे का विकण्याचं काम? कारण शिक्षणच एक अशी गोष्ट आहे अलीकडे ज्या 2-4 गोष्टी आहेत म्हणजे जातीअंतासाठी, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर शिक्षण. जातीअंतासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. पण शिक्षण ज्या असं मधोमध उभं आहे ते शिक्षण जर भांडवलदारांकडे वळलं तर जाती व्यवस्था भक्कम होण्यासाठी मदत होणार आहे. आणि शिक्षण भांडवलदारांच्या ऐवजी माणसं घडवण्यासाठी, अंतर्गत विकासासाठी इकडे जर वळलं तर मात्र जाती व्यवस्थेचा अंत होणार आहे. ज्या जाती व्यवस्थेचा अंत करण्यासाठी दिग्ना स्कूलने जाती अंताच्या संदर्भातलं शिक्षण देण्याचं काम केलं, त्या बाजूकडे जर आपलं आजचं शिक्षण वळलं तर आपण जातीमुक्त म्हणजे जाती अंताच्या लढ्याकडे जास्त वेगाने जाऊ शकतो. पण तसं मात्र या देशामध्ये चित्र दिसत नाही. या देशातलं शिक्षण हे आंतरिक विकास, माणसाचा विकास वगैरे व्हावा याऐवजी भांडवलदारांना पूरक असणाऱ्या गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणात घडल्या पाहिजेत, त्या तिकडं जास्त कललेलं दिसतं. आणि म्हणून शिक्षणाचा आपल्याला फायदा होण्याच्या ऐवजी शिक्षणाच्या माध्यमातून जातीअंताच्या बाबतीत जर आपण विचार केला, जातीअंताच्या बाबतीत जर विचार केला तर अधिक नुकसान होताना दिसतं. कारण न शिकलेला माणूस जाती घट्ट करण्यासाठी जितका राबतो त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला माणूस जाती घट्ट करण्यासाठी राबताना दिसतो. कारण त्याला तसा फायदा त्याच्या सगळ्या त्या कार्यालयीन आणि नोकरीच्या जीवनामध्ये मिळताना दिसतो. आणि म्हणून तो अधिक त्याच्या जाती घट्ट करताना दिसतो. म्हणजे जातीच्या जर मोर्चांचा आपण विचार केला, ते मोर्चे सगळे जर पाहिले तर त्या शिकलेली सगळ्यात मोठी माणसं, सगळ्यात जास्त माणसं मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याचं कारण असं की शिकलेला जो माणूस आहे, शिक्षण घेतलेला जो माणूस आहे तो भांडवली पद्धतीचं शिक्षण घेतलेला आहे. तो काही आंतरिक विकासाच्या पद्धतीचं म्हणजे समता मान्य करणारं, माझं आणि तुमचं अस्तित्व मान्य करणारं शिक्षण या देशामध्ये हल्ली अलीकडच्या काळात दिल्या जात नाही आहे. किंबहुना आधुनिक काळामध्ये ते दिल्या जात नाही आहे. जुन्या काळात ते दिल्या जायचं की आपल्याबरोबर इतरांचंही अस्तित्व मान्य करणं. तर ते तसं शिक्षण नसल्यामुळे अलीकडच्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल की जातीचे जे मोर्चे आहेत त्याच्यामध्ये शिकलेली पोरं खूप मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. म्हणजे ह्यूज लेवलला त्यांचा मॉब आहे, खूप मोठा मॉब आहे आणि तो सगळा शिकलेल्यांचा आहे.
कोण शिकलेले आहेत? ते जे शिक्षण, ज्या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे असं शिक्षण घेतलेली ती माणसं आहेत. आंतरिक विकासाकडून बाह्य विकासाकडे प्रवास करणारं शिक्षण त्यांना मिळालेलं नाही आहे. आणि तेच शिक्षण या देशातून हद्दपार करण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आधी केलं. त्याच्यानंतर हळूहळू शाळा बंद केल्या. म्हणजे शाळा आपल्या गावापर्यंत जी आली ती येतानाच रिकामी होती. म्हणजे ती शाळा आली, ती शिक्षण घेऊन आली वगैरे वगैरे जे चाललं होतं ना, ते आंतरिक विकास सांगणारं शिक्षण नव्हतं. म्हणजे आमचे देव, आमच्या पद्धती, एक लाकूड तोड्या, त्याच्या सगळ्या कथा अत्यंत कल्पनेच्या पातळीवर आपला तार्किक विकास कुठला तरी व्हावा, आंतरिक विकास कुठला तरी व्हावा, तर्क करण्याची पद्धत आपल्यामध्ये विकसित व्हावी, हे सांगणारं, हे शिकवणारं शिक्षण आपल्या पाड्यापर्यंत, आपल्या खेड्यापर्यंत आलंच नाही. जे आलं ते सुद्धा अलीकडच्या काळामध्ये बंद पडताना दिसतं. म्हणजे इतका मोठा यक्ष प्रश्न आपल्या समोर शिक्षणाच्या बाबतीत आहे. आणि हे जर सोडवायचं असेल तर ते कसं करणार? ते आंदोलनाने होणार आहे का? तर नाही. हे स्टेटच ठरवू शकतं, हे सरकारच करू शकतं. म्हणजे सातत्याने संपूर्ण विद्यापीठाचं भगवीकरण करून त्यामध्ये RSSची माणसं कोंबून ही डोकीच पूर्ण भ्रष्ट करून टाकायची, त्यांचे तर्कच पूर्ण संपवून टाकायचे आणि गुलामीला पूरक असणारे तर्क, गुलामीला पूरक असणारे विचार लोकांमध्ये रुजवायचे. अशा पद्धतीचं काम त्यांचं गेल्या कैक दशकापासून चालू आहे. हे केवळ आत्ता सत्ता आली म्हणून तुम्हाला विद्यापीठात माणसं दिसली असं नाही. शाळा जन्माला येण्याआधी शाळेला विरोध करणारी व्यवस्था या देशामध्ये जन्माला आली, हे आपल्याला विसरता येत नाही. म्हणजे खूप सारी माणसं ही शिक्षणापासून त्यामुळे मुकली की ते शिक्षण त्यांना मिळू नये अशा पद्धतीने काम करणारी, राबणारी एक व्यवस्था या देशामध्ये आहे. मग आपण सगळेजण बोलत होतो की गावामध्ये भाऊ म्हटले आमचे अकोल्याचे की ती 4 माणसं असतात आणि ती 4 माणसं 4 पक्षाचं वगैरे काम करतात. ती आपली असतील तर ती दुय्यम असतात, पण प्राथमिक लेवलला म्हणजे ज्याला काय म्हणून नेतृत्व म्हणून काम करणारी ती लोक नसतात. त्या गावातल्या जो प्रस्थापित माणूस आहे, प्रस्थापित लोक आहेत, 5 घरं जर असतील तर 5 घरं 5 पक्षाची असतात आणि आपली सगळी माणसं त्या 5 जणांमध्ये विभागलेली असतात. आणि मग ते 5ही पक्षाची माणसं थेट त्यांच्याच घराकडे जातात आणि त्या गावातल्या सत्तेला नियंत्रित करण्याचं काम ती 5 जण मिळून करतात. हे गाव पातळीवरचं राजकारण आजकाल सुरू झालेलं नाही असं आम्ही मानतो. आम्ही कसं मानतो? ती मुलगी ज्यावेळी पाठवतो आम्ही, तर त्यावेळी एक तुम्हाला मनोरंजन होईल आणि माहिती मिळेल म्हणून ते गाणं मी सांगतो. त्यात असं आहे, अरे लंका परे लंका, अरे लंका परे लंका, लंका हा नावे बाई, लंका ता नाद झल्ले मायोता, मायोता हयो देवा, लंका ता नाद झल्ले मायोता. पजमलसी सुडमा बाई, पजमलसी सुडमा बाई, सुडमा हा नावे बाई, बाबो ना महाल सुन्ने यारोता. पुढे आजीची खूस रिकामी झाली, आईची बंगई वगैरे रिकामी झाली असं ते गाणं आहे. त्यात जे सांगितलेलं आहे की बाई तू चालली आहेस, पण तू जिथे चाललीस ते रावणाच्या लंकेसारखं आहे तुझं सासर, तेव्हा तू तिथे खूप चांगली राहणार आहेस. तू परत फिरून काही बघू नकोस. जरी तुझ्या म्हणजे बापाचं घर, तुझ्या बापाचं घर जरी रिकामं झालेलं असलं तरी तू परत फिरून पाहू नकोस. म्हणजे एक मूल्य संघर्ष जो आपण देशासमोर मांडतो त्यात तुटलेला एक मोठा समाज आहे, तो सगळं हे सजीव अवशेष घेऊन अजूनही जगतोय. जे हे सगळं त्या पोरीला सांगण्याचं काम ती माझी माय, जिला शिक्षण माहीत नाही, परंतु तिच्या माईने, तिच्या आईने कितीतरी 1000 पिढ्यापासून ते सगळं पुढे आणलेलं आहे आणि ते अजूनही तिच्याकडे जिवंत आहे. हे एकदा आपण पाहिलं पाहिजे की कोणत्या पद्धतीचा तर्क, कोणत्या पद्धतीचा विचार आपण करतोय. आपलं नायकत्व आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे. आम्ही नायक आहोत हे एकदा सांगावं लागणार आहे. आणि मी नायक म्हणून माझ्या माईच्या पोटातून जन्माला आलेलो नाही हे मला माहीत आहे. नायक म्हणून मी कुठे जन्माला आलो? तर राज्यघटनेमधून जन्माला आलो. केवळ राज्यघटनाच मला माझं नायकत्व बहाल करते. या देशातला चित्रपट मला माझं नायकत्व बहाल करत नाही, म्हणून मी ते पार पाडतो. आणि म्हणून गेल्या 5000 वर्षापासून जो सांस्कृतिक संघर्ष या देशामध्ये चाललाय, तो सांस्कृतिक संघर्ष आपलं नायकत्व हाणून पाडण्याचा आहे, आपलं नायकत्व संपवण्याचा आहे.
आपणच मूल्य घेऊन चालणारी माणसं, आपणच आंतरिक विकासावर बोलणारी माणसं, आपणच शिक्षणाची मांडणी करणारी माणसं, आपणच तर्क काय असतो हे सांगणारी माणसं, पण आज आपल्यालाच मान्य नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या समोर पाहायला मिळते. म्हणजे जे काही सांगायचंय ते दुसरं लेबल लावून सांगायचंय, जे काही बोलायचंय ते आपलं असलं तरी दुसऱ्या पद्धतीनं दुसऱ्या मुशीमधून ते मांडायचंय. अशा पद्धतीने गेल्या काही वर्षापासून आपल्यासोबत ते झालं आणि येथून ते होऊ नये. आता हे लोकांना समजण्यासारखं आहे, कारण तुम्ही जे बोलताय ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अस्तित्वात आहे, ते त्यांच्या जगण्यामध्ये अस्तित्वात आहे. त्याची मांडणी जेव्हा आपण करायला लागतो, म्हणजे ज्या पद्धतीचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब करायचे ते 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 संशोधनात्मक जरी असलं तरी लोकांच्या जगण्यातलं असल्यामुळे लोकांना ते जास्त अपील होत होतं. जे आपण ज्या ज्या समूहामध्ये जातो तेव्हा त्या लोकांच्या जगण्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण हे संशोधनाच्या पातळीवर समजून घेऊन जर बोलायला लागलो तर त्यांना कळून चुकेल की हे पोरगं मग पोरगं आहे. म्हणजे मी ज्या पोराचं स्वप्न पाहत होतो, माझं पोरगं असं व्हावं म्हणून पाहत होतो, तसं पोरगं आहे. आणि मग ते लोक ऐकायला लागतात, कारण केवळ हे आपल्यापुरतं मर्यादित नाही आहे. आपण इथून ज्या ज्या जिल्ह्यात जाणार आहोत त्या जिल्ह्यातला सगळा दलित, आदिवासी, बहिष्कृत, मुसलमान ही सगळी जी माणसं आहेत त्यांचे जे इथपर्यंत आलेलं आहे ते समजून घेण्यासाठीची जी पात्रता जर आपल्यामध्ये आपण निर्माण केली, तसं आपण बोलण्याची पद्धती जर आपल्यामध्ये विकसित केली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद कशाला तो मिळतोच आहे. म्हणजे आपल्यामध्ये पात्रता नसताना सुद्धा केवळ साहेबांच्या नावावरती लोक धावून चाललेले आहेत. म्हणजे आपण तिथे जाऊन भंडारमध्ये फार मोठं केलं असं नाही आहे. तर आपण जर तेवढं पचवण्याची, तेवढं पदरात घेण्याची दाणच जर निर्माण केली, तितका पदर आपला जर सक्षम केला, अर्थात ते पदर वगैरे मान्य नाही आहे इथे या मंचाला, पण मला असं म्हणायचं की साहेब जे काही मांडत आहेत ते आपण पचवून लोकांपर्यंत जर आपण नेण्याचं काम जर आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो, चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकांना अभिप्रेत आहेत त्या पद्धतीने जर करू शकलो तर येत्या काळामध्ये हे चित्र वेगळं राहणार आहे. कारण एक आपण लोक म्हणायचे की अरे बाबा हे एवढे भांडवलदार आहेत, इतके मोठे मोठे प्लांट आहेत वगैरे वगैरे. मग आम्ही त्यांना सांगायचो तुम्ही भीमा कोरेगावचा आता मग का नाही ऐकलं काय, आम्ही टीव्हीवरती पाहिलो, आम्ही समजून घेतलो आणि आम्ही साहेबांनाच वोट करणार असं ते सांगत होते. आणि मग आम्ही म्हणायचो की अहो दादा, ते भीमा कोरेगाव जे घडलं त्या माणसाले 8 दिवस भाकर नाही भेटली, त्यांनी भीमा कोरेगाव घडवलं, तुम्हाला तर भाकर मिळते ना, मग तुम्ही भंडारा आणि गोंदिया घडवणार का नाही, असा प्रश्न जेव्हा आम्ही विचारत होतो तेव्हा ते अपील होत होतं. म्हणजे संवाद साधण्याची पद्धत आपल्याला जर विकसित करायची असेल तर आपल्या ज्या काही सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या असणाऱ्या गोष्टी आहेत, आपली म्हणून जे काही विचार करण्याची पद्धत आहे, म्हणजे बाप जर मातीचा ते टिळा लावत असेल तर मी डाग ढूंढते रह जाओगे अशा पद्धतीचं विचार करणं चुकीचं आहे. म्हणजे बैला शिवी देणं हा एक विचार आहे आणि बैलाला माझ्यासोबत नाव ठेवणं बापाने हा एक विचार आहे. म्हणजे जो विचार भांडवलदारांच्या एकदम कॉन्ट्रोवर्सीचा आहे, भांडवलदारांच्या एकदम विरोधातला आहे, जो मातीचा आहे, तो इथल्या संस्कृतीचा आहे आणि त्यालाच अपमानित, त्याला बहिष्कृत करण्याचं काम इथली भांडवलदारी व्यवस्था, इथली धार्मिक शोषण करणारी व्यवस्था ही सातत्याने करताना दिसते. म्हणजे आपल्याला देव मानायचा का तर नाही मानायचा, पण आदिवासींची उपासना मानायची का तर मानावी लागेल, ते मान्य करावं लागेल, कारण ते इथल्या वैदिकांच्या विरोधातलं आहे. इथलं मूळ म्हणून काहीतरी सांगण्यासाठीच आहे. म्हणजे त्यांच्याही या सगळ्या गोष्टी रस्त्यावर चव्हाट्यावर आणायच्या असतील तर मूळ असणाऱ्या या सांस्कृतिक प्रथा परंपरा समजावून घेऊन, म्हणजे त्यातून आपली विचार करण्याची पद्धत बदलवून, आपल्याला जो तर्क आपल्या शिक्षणाने म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धतीने दिला तो नाकारून आपला फुले आंबेडकरवादी जो तर्क आहे, जो आपला मूळ वंशजापर्यंत जातो, आपल्या मूळ प्रथा परंपरेमध्ये जातो, तो जर तर्क आपण करायला शिकलो तर मला वाटतं इन्स्टिट्यूट न खोलता, महाविद्यालय न उघडता, महाविद्यालयाबाहेर जसं शंभू आपलं सगळं सांगायला बसला होता त्या पद्धतीने आपण गावागावामध्ये जाऊन आमची तर्क पद्धती लोकांना मांडू शकतो. आमचे तर्क जोपर्यंत विकसित होणार नाही, आमची विचार पद्धती जोपर्यंत विकसित होऊ शकणार नाही, तोपर्यंत आम्ही लढणारी माणसं त्या त्या परिसरामध्ये उभी करू शकत नाही. आणि ते जर करायचं असेल तर मूलभूत विचार पद्धतीला सुरुवात झाली पाहिजे. मूलभूत कुठे आहे? फार मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही, आपल्या जगण्यामध्ये आहे. आपण चुकलो त्या चुकीमध्ये आहे, आपल्या वागण्यामध्ये आहे, आजूबाजूचा समाज समजून घेण्यामध्ये आहे. आता ही विचार पद्धती विकसित करण्याचं काम कोणतंही इन्स्टिट्यूट करणार नाही, कोणतंही महाविद्यालय करणार नाही. त्या महाविद्यालयातून शिकून आलेली पोरं ही समाजासाठी निकामी ठरणार आहेत. ते निकामी ठरलेली असली तरी त्यांच्यापर्यंत जाऊन जर आपण त्यांच्यामध्ये हा तर्क निर्माण केला, ज्याला शरद पाटील अलीकडे जाणीव नेणीवानवेशी
तर्क असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी नायक नाही अशा पद्धतीची जाणीव जी आहे निर्माण केलेली ती नाकारणं हे जे काही आहे ती नाकारण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण करून मी मुसलमान आहे, मी दाढी आहे वगैरे, मी असा आहे तर मी नायक आहे, हे नायकत्व त्याच्यामध्ये निर्माण करणं, त्या पद्धतीची विचारसरणी निर्माण करणं, त्यांना ते मोटिवेट करणं, पुढे आणणं, त्यांना बोलतं करणं, हे सगळं आवश्यक आहे. मला वाटतं की शिक्षणाचं बाजारीकरण समजून घेण्यासाठी मी थोडं तुमच्यासमोर हे उत्स्फूर्तपणे मांडलो. अधिक खूप लांबणीवरचं हे न मांडता मी एवढंच तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही बोली भाषेतली जी कविता होती लोकगीत तुमचं बोलला हा ते झालं ना. हे आहे. त्याच्यामुळे एक सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे की एक तर्क त्यांचा आहे जे तो करतात, एक तर्क आपला आहे जो आपण करतो. सातत्याने मूल्य निर्माण करण्याचं काम गेल्या काही हजार वर्षापासून आपल्या परंपरेने केलं आणि मूल्य पायदळीत उडवण्याचं काम त्या व्यवस्थेने केलं. माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी आपली व्यवस्था लढताना दिसते. तिचा विजय ते लढण्यातच आहे. म्हणजे तुम्ही जर असं तपासायला गेलात तर फार 1-2 वेळा आपल्या बाजूचा विजय झालेला आहे, सातत्याने त्याच बाजूचा विजय झालेला आहे. तिथे मी त्या आमच्या परिसरात ते सांगतो की तो रावण म्हणतो की हे दशरथ पुत्र श्रीरामा, माझा पराजय हा झालेला आहे आणि हा पराजय जो आहे तो माझ्याकडे तुझ्या भाऊपेक्षा धष्टपुष्ट भाऊ आहे, मी अत्यंत शक्तिशाली आहे, तुझी अयोध्या कशी आहे मला माहिती नाही पण माझी लंका सोन्याची आहे. हे सगळं जरी असून तुला एक डोकं आहे, एक मती आहे, मी 10 मती हे करू शकतो, इतकी माझी बौद्धिक क्षमता आहे, पण ज्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मी माझा पराजय स्वीकारतोय. त्याचं कारण असं की तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे आणि माझा भाऊ माझ्या सोबत नाही आहे. म्हणजे सातत्याने आपली लढाई आपण लढत असताना आपला भाऊ आपल्या समोर उभा केला पाहिजे, हे पॉलिटिक्स आहे आणि ते आजपर्यंत कायम आहे. म्हणजे मी शिकणारा पोरग माझ्या गावामध्ये सरपंच पदाला जर उभं टाकलो तर एक धोतर नेसणारा माझ्याच जातीचं कोणीतरी उभं येतो, तो सरपंच होतो आणि त्याच्या विरोधात मला लढावं लागतं. मी त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी ते काही अस्त्र आपल्याला निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते काय असतील तर ते आपले तर्क आहेत, ती आपली विचार पद्धती आहे, ती लोकांमध्ये विकसित होणं अत्यंत आवश्यक आहे. हे काळ आपल्याला पूरक आहे म्हणून काळ जर पूरक नसता तर असा तर्क आणि असा विचार लोकांमध्ये रुजवणं कठीण झालं असतं. काळ प्रतिक्रांतीचा आहे, लोकांना ते भोगावं लागतंय, खूप काही बदलताना दिसते. म्हणजे अस्तित्वापासून ते सगळे प्रकरण तुमच्या समोर जे प्रश्न तुम्ही मांडत होता अर्जुने, ते सगळे हे जे घडताना दिसते त्याच्यामुळे आपला तर्क लोकांना कळू शकतो, लोकांमधून रुजू शकतो, मोठ्या प्रमाणात तो तर्क बाहेर येऊ शकतो, त्या विचाराला प्रतिसाद मिळू शकतो. फक्त आता आपण ज्या शास्त्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय तितकी पात्रता आपण निर्माण करू शकतो का, एवढा प्रश्न आपल्या समोर आपण ठेवला पाहिजे. एवढा प्रश्न जर आपण ठेवला आणि त्या पद्धतीने जर आपण विचार करायला लागलो तर नक्कीच आपल्याला अनपेक्षित असणारी सगळी घटना येत्या काळामध्ये घडणार आहे. म्हणजे 500 लोक 8 दिवस उपाशी राहून हे सगळं करू शकतात. तर आपण इथे आलो ज्या पद्धतीने विचार करतो ती विचार पद्धती जरी आपण बदलवून गेलो, जो तर्क आपण आतापर्यंत करत आलो तो तर्क आपण बदलवून गेलो, इथून कुणालाही वाईट म्हणण्यासाठी आपण कुठे काम करत नाही आहोत. फक्त लोकांमध्ये जे आहे ते लोकांच्या जे इथपर्यंत आलेलं आहे ते मांडण्याचं काम आपण करतोय, ते आपलं नेतृत्व पण करत आहे. त्या पद्धतीने जर आपली दैनंदिनी थोडंसं तपासून बदलण्याचा प्रयत्न केला तर खूप काही सकारात्मक चित्र येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतं. मला तुम्ही ऐकलं, संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू. हो, तुम्ही प्रश्न विचारू शकता. जी लेखकांशी जरी संबंधित असली तरी मी तुमच्याशी बोलेन. मी शॉर्टली ते सगळ्यांसमोर ते मांडलेलं आहे, तुम्ही विचारा. आपण म्हणालात की मी नायक म्हणून मान्य नाही व्यवस्थेला, त्याच्यासाठी आपण ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये अद्यापपर्यंत आपल्याला थोडी राज्यघटना शिकवलीच गेली आणि ती जरी शिकवली गेली तरी सुद्धा ती वेगळ्या माध्यमातून शिकवली गेली. राज्यघटना म्हणून आपल्याला तिथे शिकवलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे आपण नायक नाही आहोत हे आपण आपल्यावर बिंबवलेलं आहे, आपल्यावर त्या लोकांनी बिंबवलेलं आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपले जे
एज्युकेटेड जी मुलं आहेत, जी आताची पिढी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आज पांढरपेशीपणा येत चाललेला आहे. त्याच्यामध्ये तो पांढरपेशीपणा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? कारण आज इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वरच्या पोझिशनवरची जी मुलं आहेत, सामाजिक आपल्या ज्या सोयीसुविधा घेत आहेत, परंतु समाजाचं जे काही देणं लागतं आपण, ते समाजाच्या दृष्टीने त्यांचा काही एक विचार नसतो. एक पांढरपेशीपणा त्यांच्यामध्ये आला, आमचं एक वेगळं स्टेटस आहे, अशा स्वरूपामध्ये ते वावरत असतात. तर त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो असं मला दुपार सकाळच्या सत्रामध्ये अजून एक प्रश्न होता त्यांचा की रोजगाराच्या संदर्भात वगैरे. मी काय म्हणतोय की माणूस जन्माला आला, मी माझ्या आईच्या पोटातून जन्माला आलो, पण माझा माणूस पण इथं मान्य नाही, माझे गट्स मान्य नाहीत, माझ्यात काहीतरी आहे, फुल विथ पोटेट आहे, माझ्याकडे गुणवत्ता आहे, हे मान्य नाही. केव्हापासून मान्य नाही? माझं अस्तित्व जेव्हापासून नाकारलं गेलं तेव्हापासून मान्य नाही. ज्याचं अस्तित्व नाकारलं गेलं तर कुठल्याही गोष्टीचा स्वीकार होत नाही. ओके, तर आपल्याला असं का वाटतं की रोजगाराचा आपला प्रश्न आहे, माझ्या नायकत्वाचा प्रश्न आहे? मी असं म्हणालो की आपलं नायकत्व त्यांना मान्य नाही, त्यांना आपलं नायकत्व मान्य नाही का? कारण तशी प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळाली आणि आपलं नायकत्व सिद्ध करायला गेलो तर सिद्धनाथ आपल्यामध्ये आहे ना भाऊ. तो मारक आहे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, त्याला टाळायचंय, त्याला थांबवायचंय. तुम्हाला माहिती आहे विंध्य पर्वतावरच्या सगळ्या त्या कथा पचमढी वगैरे आम्ही ते त्यावर चर्चा करत होतो, ते वेगळं आहे, म्हणजे त्याची मांडणी इथं होणार नाही, म्हणजे एका याच्यात होणार नाही. म्हणजे गोंडियन संस्कृतीच्या ज्या सगळ्या लोकसाहित्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते इथं आता मांडणं होणार नाही. नायकत्व त्यांना मान्य नाही, पण आपण आपलं तर्क, आपण आपले विचार बदलवून आपण आपलं नायकत्व सिद्ध करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, लढलं पाहिजे, हे मला आमचं. म्हणजे तेही म्हणाले की रोजगाराचा प्रश्न आहे. रोजगाराचा प्रश्न कुठपर्यंत होता? जोपर्यंत माझ्यातल्या गुणवत्तेला वाव देणारी समाज व्यवस्था नव्हती कायद्याच्या चौकटीत. आज कायद्याच्या चौकटीत माझी गुणवत्ता विकसित करण्यासाठीची संधी मला उपलब्ध आहे. ती तुम्ही मान्य करा किंवा नका करू, माझ्याकडे मी हे जगासमोर दाखवणार आहे. प्रश्न हा आहे की माणसाला माणूस म्हणून घडवण्यासाठीची जी काही व्यवस्था होती, जी काही विचार पद्धती होती, शिक्षण म्हणजे काय? विचाराला चालना देणारी, विचार रुजवणारी प्रक्रिया, ती प्रक्रिया नव्हती. आता आपण ते रुजवू शकतो. आता आपण आपल्या पोरांना सांगू शकतो की तूच नायक आहेस. ज्या पद्धतीने जिमको ऍक्ट जो आहे त्या जिमको ऍक्टला विरोध झाला आणि आपलं नायकत्व सिद्ध करण्यासाठी सगळे निग्रो पुढे आले. माहिती आहे ना ते जिमको नावाचा एक विचारवंत, तो म्हणाला की गोऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला अजून एवढे वर्ष सत्ता करण्याची सूत्र मी तुम्हाला देऊ शकतो. ते म्हणाले काय आहे? तो म्हटला की हे पहा, हे जरी सगळे काळे असले तरी याच्यामध्ये डार्क काळे काही लोक आहेत, काही थोडेसे ब्राऊन काळे आहेत, काही थोडेसे येल्लोइश आहेत, त्या काळ्यांमध्ये काही पुरुष आहेत, त्या काळ्यांमध्ये काही महिला आहेत. आणि म्हणून आपल्यामध्ये असतं ना, आपण शिकलेली परत त्या धोत्र्याचं काय ऐकतो, इकडे ये, आपण घेऊन जातो. ही जी काही डिस्क्रिमिनेशन आहे, हे जी काही विभागणी आहे, ही विभागणी जिमकोनी करून दिली आणि ते तसं टिकलं. म्हणजे काय की ज्यांचं शोषण होतं, ज्यांच्यावर अस्तित्व लादलं जातं, वर्चस्व लादलं जातं, त्यांची आधी विचार पद्धती, तर्क पद्धती बदलवली जाते. आपल्यामध्ये जो प्रश्न निर्माण होतो तो त्या विचार पद्धतीमुळे निर्माण होतो की आमच्या रोजगाराचं काय आहे. तो रोजगार मिळवण्यासाठीची सगळी क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्याचं काम. मी काय म्हणालो की आंतरिक विकासाकडून बाह्य विकासाकडे प्रवास करणारी शिक्षण पद्धती बंद झाली. आंतरिक विकास जर शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून होत असेल तर माझ्या मनात हा प्रश्नच यायला नको की माझ्या उदरनिर्वाहाचं काय होईल. मी ज्या इन्स्टिट्यूटचा आहे ती इन्स्टिट्यूट आपल्या अगेन्स्ट आहे, म्हणजे कुठेही बदली झाली तरी मी ते मान्य करतो. त्यापेक्षा काही केलं तरी तेही मला मान्य आहे, कारण मला हे मान्य आहे की माझ्या आंतरिक विकासाच्या माध्यमातून मी उद्याची शाश्वत भाकर मिळवू शकतो. तो आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण करून आज जर आपण लढलो नाही तर 70 वर्षापूर्वीचा जुना समाज पुन्हा या देशामध्ये जन्माला यायला वेळ लागणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही एक समजून घ्या की कोणता सुभेदार पाहिजे महाराष्ट्राच्या स्वराज्याला, आजच्या स्वराज्याला, जे जाणता राजा वगैरे म्हणून फिरत आहेत सगळीकडे, त्यांना तो सुभेदार पाहिजे स्वराज्याचा जो संभाजींच्या खंडोळ्याला अंत्यविधी देऊ शकत नाही, करू शकत नाही. तो सुभेदार लागतो जो राजा मरून पडलाय, त्याचे तुकडे तुकडे झाले तर तो सगळं बंद करून घरी बसतो आपली सुभेदारी वाचवण्यासाठी, आणि आमची साधीगोळी रस्त्यावरची माणसं जाऊन त्याला अंत्यविधी करतात. मराठा समाजाला आम्ही सांगितलं की जातीचे कामी येणार नाहीये,
ओबीसीनं सांगितलं जातीचे कामी येणार नाहीत. अरे संभाजीराजांच्या अंत्यविधीसाठी हे लोक कामी आले नाही, हे स्वतःची सुभेदारी वाचवणारी माणसं काँग्रेसने या पक्षांनी घडवलेली आहेत. आम्ही आहोत असा सुभेदार घडवा जो आपल्या राजालाच काय आपल्या शेतकऱ्यांची सुद्धा आत्महत्या वाचवू शकतो. टाळ्या कशाला? हे जर आपण समजून घेतलो तर लोकांसमोर त्या अँगलने मांडू शकतो, त्या तर्काने मांडू शकतो, त्या विचार पद्धतीने मांडू शकतो. हे कुणाला अपील होणार नाही आहे, हे सगळ्यांना अपील होणार आहे. म्हणजे वेदोत्तर काळामध्ये मी ज्या तालुक्याचा आहे तिथल्या माहूरगडावर स्वतःच्या आईचा शिरच्छेद करून तिथला सगळा आपला जथ्था इकडं कोकणामध्ये हलवणारा जो ते आहे परशुराम, ते जर अशा पद्धतीने मांडलं तर ब्राह्मणांसहित सगळ्या स्त्रियांना ते अपील होऊ शकतं. आणि तो आपला नेता म्हणून स्वीकारायचा का? त्याला नेतृत्वानी प्रेरणा मानणाऱ्या लोकांना आपण नेता मानायचं का? ती विचारसरणी आपण स्वीकारायचं का? की माणूस म्हणूनची जी काही प्रक्रिया देशामध्ये गेल्या 1000 वर्षापासून जे पाश्चात्य मिनॅन्डर घेऊन का स्वीकारतो, का गुडघे टेकतो? कारण आंतरिक विकासाकडून बाह्य विकासाकडे जाणाऱ्या शिक्षण प्रणालीचा जो प्रवास आहे तो समजून घेतो आणि म्हणून भौतिक विकासापेक्षाही आंतरिक विकास त्याला मान्य आहे. तुम्हाला माहित आहे की आजच्या काळामध्ये भौतिक वस्तू खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्य देशात विकसित होतात. त्याचं कारण ते आहे की हजारो वर्षापासून तिथली शिक्षण पद्धती ही बाह्य विकासाकडून आंतरिक विकासाकडे प्रवास करताना दिसते. आणि भारतीय शिक्षण पद्धती जी बुद्धांच्या काळापासून वगैरे तुम्हाला पाहायला मिळते त्या शिक्षण पद्धतीचा प्रवास प्रामुख्याने आंतरिक विकासाकडून बाह्य विकासाकडे होतो. परंतु कुठलीही नीतिमूल्य परंपरा नसणारी एक जमात या देशामध्ये असल्यामुळे त्यांना हे सगळं मान्यच नाही आहे. इतका म्हणजे व्यवस्थित जगणारा माणूस त्यांनी पाहिला, पण आपल्या प्रथा परंपरा त्यांनी बंद नाही केला, त्यालाच त्यांनी प्रतिष्ठा दिली. त्याच्यासाठी एक मोठा लढा, सांस्कृतिक लढा या देशामध्ये उभा टाकला. चुकीचं असताना सुद्धा त्याचं समर्थन करणारा एक वर्ग या देशामध्ये अस्तित्वात आहे. पण मूल्यांसाठी लढणारा माणूस त्याला जास्त परिश्रम घ्यावे लागतात. आपण मूल्यांसाठी लढणारी माणसं, आपण विचारांसाठी लढणारी माणसं. दूध विकणाऱ्या माणसाला सगळ्या गल्लीत फिरून सुद्धा अर्ध दूध विकल्या जाईल का याची हमी नसते. पण दूध ते दारू घेणाऱ्या माणसाकडे सगळा शहर तिथे जाऊन दारू घेते, त्याला कुठे फिरायची गरज नाही आहे. म्हणजे बेशरमाची शेती करायची का तर देशभर उगवेल बेशरम, पण खाण्यापिण्यासाठी धान्य उगवायचं का तर खूप परिश्रम घ्यावे लागतील, खूप मेहनत करावी लागतील. मी भाग्यवान स्वतःला या अर्थाने समजतो की मी त्या परंपरेमध्ये काम करतो ज्या परंपरेमध्ये माणसांची मूल्य रुजवण्यासाठी, वाढवण्यासाठी काम केलं जातं. तो विचार घेऊन जर बाळासाहेब काम करत नसते तर दुसरी काहीच अटॅचमेंट नाही आहे, दुसरं काहीच नाही आहे. तो विचार, ती परंपरा तुमच्या खूप खूप जुन्या DNA पर्यंत घेऊन जाणार आहे. तिथपर्यंत स्पर्श करू शकता, तुमचं अंतर्मन तिथपर्यंत जाऊ शकतं. ज्या अंतर्मनाच्या माध्यमातून तुम्ही जर ती शक्ती बाहेर काढली तर आपला DNA किती जुना आहे तितक्या जुन्या माणसापर्यंत आपण जाऊ शकतो. ही अशी चळवळ आहे, ही अशी विचारधारा आहे की तुम्हाला बायोलॉजिकली अशी जोडून ठेवते या मातीशी. आणि ती जर तुम्ही त्या पद्धतीने समजून घेतली, ती जर बायोलॉजिकली आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवली तर मला नाही वाटत की ती अशिक्षित असलेली माय, आदिवासी असलेली माय, पारधी असलेली माय, तिला भाषा नसलेली असली तरी ती हे सगळं समजून घेऊ शकते. ती ताकद आहे. पण तो विचार आपल्या अंतर्मनापर्यंत शिरतो का? तो आपला बायोलॉजिकल सर्वे पूर्ण करतो का? तितकी इंटरनल अटॅचमेंट आपण समजून घेऊ शकतोय का? आपण ज्यांचं नेतृत्व मान्य केलं तिथं आपण पोहोचू शकतो का? तिथे आपण तो स्वर लावू शकतो का? हे सगळे प्रश्न आपल्याला आधी पडणं अत्यंत महत्वाचे आहे. हे सगळे प्रश्न जर आपल्याला पडले, त्या प्रश्नांची उत्तरं जर आपण देऊ शकलो, आपला असणारा जो मूळ तर्क आहे तो जर विकसित करू शकलो, आपली मूळ विचार पद्धती जर आपण पुढे आणू शकलो, तरच आपण लोकांना अपील करू शकतो, लोकांना एकत्र करू शकतो. ते काम अत्यंत प्रभावीपणे बाळासाहेब करत आहेत. हे आपण जर समजून घेतलो तर ती जाणत आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. ते काम पुढे येऊ शकतं, नाही तर मग थोडंसं वेगळं होऊ शकतं. त्यांना जाऊन त्यांना भेटावं लागेल. त्यांना निकामी करणारी शिक्षण व्यवस्था आणि मूळ आपली जी शिक्षण प्रणाली जी बंद पडली त्याच्यातला भेद समजावून सांगावा लागेल. एकत्र जर 10 कर्मचारी आले तर त्यांना हे समजून सांगावं लागेल की या शिक्षण व्यवस्थेच्या अलीकडच्या माध्यमातून कसं का होईना 70 वर्षात जे अस्तित्व आपलं निर्माण झालं ते समूळ नष्ट करण्याचा घाट कशा पद्धतीने घातला हे त्याला वरवरचं कळतं. पण ज्या पद्धतीने बाबा तू घराच्या बाहेर निघत नाही आहेस किंवा ज्या पद्धतीने विचार करायला लागलास किंवा ज्या विचाराला बळी पडलास तू, हे त्याला समजून सांगणं आणि त्याची बायोलॉजिकल अटॅचमेंट जोडून देणं, 100% त्याला म्हणजे अपील होऊ शकतं. ते समजून आपण सांगितलं तर काही न सांगता हो
विनाकारण क्रांतीच म्हणतात. आम्ही भंडाऱ्याला गेलो, ते BSPचं काम करणारे लोक होते, आपलं काम केले, पण क्रांतीच होणार आहे तसं रुजवलं तसं ते बोलतात. जे ही माणसं त्यांची इंटरनल अटॅचमेंट सांगणं अत्यंत आवश्यक आहे, आणि ते सांगितलं तर त्यांना ते अपील होणार आहे भाऊ. आणि नाही सांगता आलं तरी लोकांना अपील झालं, लोकांनी मतदान केलं. आता जर आपल्याला सांगण्याची क्षमता विकसित करता आली तर येणारा काळ खूपच चांगला आणि सकारात्मक आहे. तर जे आता सध्या जे शिक्षणाचं बाजारीकरण चालू आहे, मीन्स काय की जसं शिक्षण मंत्री बोलले की 12वीपर्यंत मुलांना शिक्षण सक्तीचं नाही राहणार, जे राहणारच नाही असं म्हटले ते. तर मला असं म्हणायचं आहे का ज्या धाकापोटी आपण शिकायचो, आता साहेबांनी सुद्धा आम्हाला सकाळी दाखवलं सगळ्यांना तुमचा अभ्यास काहीच नाही आहे, तर आता त्यांनी डायरेक्ट जाहीरच करून दिलं. मग पालकसुद्धा बेफिकीर राहतील, बरोबर शिकलं काय नाही शिकलं काय. तर मग आता मला असं वाटतं की आपण जे पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षण प्रत्येकाला सुरुवात दिली, तर एखाद्या शाळेमध्ये संस्थेमध्ये तर आपण लहानपणापासूनच म्हणजे जसं KGचं वेगळं शाळा आहे, पण मराठी माध्यमं वेगळे, तर मराठी माध्यमामध्ये आपण अशी नवीन वर्ग चालू करू शकतो का लहानपासूनच, पहिली दुसरी तिसरी डायरेक्ट इंग्रजी, पूर्ण इंग्रजी म्हणजे सेमी इंग्लिश पूर्ण आपण त्या ठिकाणी रुजवू शकतो का, किंवा मग असं काही कायदा वगैरे आहे का? हे पहा, मी मला बोलण्याच्या ओघामध्ये ते सांगितलं, तुम्हाला ते धरता आलं नाही. मी असं म्हणालो की आता इन्स्टिट्यूशनल एज्युकेशनच्या माध्यमातून हे उभं राहत नाही. मला हे सगळं जे मिळालं ते इन्स्टिट्यूशनल एज्युकेशनमधून मिळालं नाही. मराठी साहित्यामध्ये तर ज्योतिराव फुल्यांच्या साहित्याचा समावेशच नाही मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये. का नाही? तर किती शिकूनही कसं मिळणार ते? तर लिहिता वाचता येतं का BA झालेल्या पोराला? तर येतं. त्याला या प्रवाहामध्ये जोडण्यासाठी काही प्रबोधन वर्ग, काही प्रबोधन साहित्य त्याला पुरवणं, त्याच्यासमोर ती मांडणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. असं ही आपण म्हणतो शंभूक वगैरे, एकीकडे वैदिक परंपरेतनं सगळं चाललं होतं, पण त्या लोकांना बाहेरून सांगण्यासाठी, त्यांना जागा करण्यासाठी, त्यांच्यातले विचार बाहेर आणण्यासाठी झाडाखाली वगैरे असं बसून ती सगळी मांडणी होत होती. गावोगाव जाऊन बसून ते लोक सांगत होते, जे संघटनाच्या बाबतीत, मूल्यांच्या बाबतीत, विचारांच्या बाबतीत, जगण्याच्या बाबतीत, अस्तित्वाच्या बाबतीत सगळ्या अंगाने ती लोक सांगत होते. सांगताना गावोगाव फिरून सांगत होते. म्हणजे तुम्हाला प्रस्थापित व्यवस्थेच्या स्ट्रक्चरमधून ते देता येणार नाही, करता येणार नाही. त्यासाठी सर म्हटले बघा की राजकीय जे काही आपली आकांक्षा आहे, राजकीय सत्ता मिळवण्यासाठीचा जो काही संघर्ष आहे, तो जर पूर्ण झाला तर इन्स्टिट्यूशनल काम होऊ शकतं. पण या देशामध्ये इन्स्टिट्यूशनल काम हे सातत्याने त्यांच्या बाजूचं झालेलं आहे. कारण आपली माणसं ही मूल्यांसाठी काम करणारी माणसं, विचारांसाठी काम करणारी माणसं, ती चार भिंतीमध्ये जास्त काम, त्या चार भिंतीपेक्षा जास्त काम रस्त्यावर करतात, लोकांमध्ये करतात. आणि म्हणून प्रबोधनाची एक मोठी चळवळ जर पॅरलल निर्माण आपण केली आपल्या सगळ्या सम्यकच्या माध्यमातून, सगळ्या तरुणांच्या माध्यमातून, तरच ते होणं शक्य आहे भाऊ. नाहीतर ते इन्स्टिट्यूशनल एज्युकेशनमधून होत नाही. कारण इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन त्या काळात तर राजा महाराजांच्या पोरांसाठी होतच होतं, पण आता तर पूर्ण भांडवलदारांसाठीच पूरक आहे. आणि आम्हाला असं वाटतं की माझं MBA झालेलं आहे आणि मला मोठी नोकरी मिळाली, पण मी सगळं काम हे भांडवलदारांच्या पूरक करतोय, माझं सगळं संशोधन हे भांडवलदारांच्या पूरक करतोय. म्हणजे इनडायरेक्टली बापाला असं वाटतं की मोठ्या पगाराची लेकराला नोकरी मिळाली, पण बापाचाच खड्डा मी रोज रात्रभर जागून खोदतोय. हे अप्रत्यक्षरित्या त्याला पोचवून देणं, त्याला सांगणं, समजावणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची गरज आहे, विचार करणाऱ्या डोक्यांची गरज आहे. ते जर आपण प्रबोधन पॅरलल उभं करू शकलो तर हे सगळं पुढे कॅनव्हासवरती येऊ शकतं. आणि सम्यकचे जेवढे विद्यार्थी आपण बघायला गेलो तर सगळे मॅच्युअर्ड आहेत वगैरे. तर मला असं वाटतं जे मी तुम्हाला विचारलं आता की आपण असं वर्ग चालू करू शकतो का, तर मला असं वाटतं मग आपण सर्व शिकलेले विद्यार्थी, एखादा सपोज आम्ही सर्व इगतपुरीचे, नाशिकचे, तर आम्ही ज्या ठिकाणी अविकसित क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण स्वतः जर कुठल्या प्रकारची फी वगैरे न घेता, जर मला वाटलं की मला ह्या वर्गातल्या आपल्या समाजातील किंवा मग दलित किंवा OBC कुठल्या वर्गातल्या मुलाला शिकवावंसं वाटते तर आपण शिकू शकतो, असं सम्यकच्या विद्यार्थ्यांनी केलं तर मला असं वाटतं खूप भारी होईल. येस, हेच आपण बोलतोय ना की पहा, क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती ही हळूहळू 100-125 वर्षामध्ये मूळ धरायला लागली. आणि आपल्याला आता प्रतिक्रांतीच्या विरोधात पुन्हा लढायचं आहे, आणि ते श्रमण म्हणूनच लढावं लागणार आहे. बुद्धांचं काम जर करायचं असेल तर ते भिक्खूसारखंच करावं लागणार आहे ना. तुम्हाला घरचं खाऊनच ते सगळं करावं लागणार आहे. मिळवण्यासाठी करायला गेलो तर ती क्रांती नाही होऊ शकत. आता आपण क्रांती करण्याच्या उंबरठ्यावरती आहोत, ते करू शकतो का? तर एक अशी आरोळी देशामध्ये दिलेली आहे, त्याच्या घडामोडी गेल्या वर्षभरापासून घडत आहेत.
लोक तयार झाले ग्राउंडवरती, ज्यांना काहीही कळत नाही, जे काही शिकलेले नाही त्यांना कळलेलं आहे. कसं कळलं माहिती आहे का? मोहीम आहे, मजुरीला जायची, 200 रुपये 100 रुपये जे काही मजुरी असेल तर ती मजुरीवर गेल्याच्या नंतर तिला बुधवारच्या म्हणजे आठवडी बाजाराला तिला पैसा मिळत नव्हता आणि मजुरीला 2च दिवस गेली म्हणजे 200 रुपये मजुरी झाली 100 रुपये प्रमाणे. बाजाराचा दिवस आला तर तिथल्या जमीनदाराने 500ची नोट देऊन टाकली. 500 रुपये घेऊन ती बाजारात गेली, बाजार सगळा फिरली, कोणत्याही तिथल्या त्या भाजीपाल्याच्या दुकानदाराने चिल्लर दिलं नाही, कारण 500ची नोट नको होती, ती बंद झाली होती, बँकेत नेऊन जमा करावं लागायची. ती दिवसभर फिरून संध्याकाळी रिकामी थैला आणि 500ची नोट घेऊन वापस आली. हे तिला कळलं या देशाची त्या या देशाचा अर्थकारण तिला कळलं, तिच्या प्रॅक्टिकलमधून कळलं. आपल्याला कळलं का? आपण तिला ते अपील केलं का किंवा करू शकतोय का? तर आपण आपल्या बाजूने किती तयार आहोत हे सगळं आहे. सामान्य माणसांना कळलं, आपल्यालाच थोडंसं ते उशीर लागत आहे कॅश करायला, आपल्याला जायला. म्हणजे नेतृत्व हे तसं मांडत आहे, देशासमोर मांडत आहे, महाराष्ट्रासमोर मांडत आहे, सगळ्या लोकांना अपील होतं. आम्ही म्हणालो अरे मग छत्रपतींचं जर स्वराज्य घडवायचं असेल तर पहिला शिवनेरी भंडारा आणि गोंदिया आहे, तो घडला पाहिजे. आम्ही असं म्हणालो. सगळ्या मराठ्यांना त्या कुणब्यांना अपील होणार. आपण लोकांना कुठेही न बोचता, कुणाच्याही काळजात न दुखता, कोणत्याही आपलं नेतृत्व करणारा सुद्धा, कारण आपला भाऊ जर असेल त्याला प्रेमानेच बाजूला करता येतं. भांडणाने बाजू करायला तर एक अंग तुटून जातं, ते अंग पुन्हा नाही जोडतायत किंवा लॉन्च नाही करतायत. पण आपण असं जर बोललो तर यामध्ये खूप गेन होऊ शकता. हा अनुभव आहे फील्डवरचा. आपण तसंच मांडलं पाहिजे कोणत्याही माणसासमोर, कुठल्याही समाजाच्या, ज्याला हे भोगावं लागत आहे. प्रश्न असा आहे, मी अक्षर नाशिकचे, तर त्यांचं कोथरूडमध्ये सर एका ठिकाणी सुरू होतं. त्यांनी काय केलंय, स्लम एरिया आहे किंवा झोपडपट्टी आहे, सर असं भाग असेल ज्यापैकी आपल्यासाठी साधारण माणसं राहतात की समजा बोलत वस्ती, असं त्यांना सगळ्या सिस्टीम हॅक केल्या. तिथं मोबाईल शिक्षण त्यांच्याकडे सगळं सुविधा आहे की कॉम्प्युटर सगळ्या सुविधा त्यांच्याकडे. मुलांना वह्या पुस्तकं देतात सगळं करतात आणि त्यांनी मुलांना हे केलं, अट्रॅक्शन केलं आणि त्यांना ते मोफत शिकवतात. त्याच्यानंतर ते असे एक क्लास करवतात की बाबासाहेबांनी दुसरी सगळं कॉपी केलेली आहे, सगळं बाबासाहेबांनी जास्त प्रश्न नाही याच्यावर, असं म्हणजे मुलांना रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर तिथं एक जणांना सांगितलं मी तिथल्या विहारामध्ये, तर त्यांना बंद केले. त्यांना आता त्यांच्याकडे लोक धरले, ते खंडोबाचं मंदिर धरले त्याने, तर तिथे जाऊन तो ट्युशन घेतले. आणि पुण्याला सिंहगड रोडला एक बौद्ध विहार आहे सर, तिथं त्यानं 2 मुलं असे हे बनवले, ते डायरेक्ट हॅक केले आणि ते डायरेक्ट साधू टाईप बनवले. तर असं मुलांवर चाललंय. त्याच्यासाठी आपण संघटनात्मक किंवा संविधानात्मक त्याच्यावर काही कारवाई करण्यासाठी आपण आपल्याला पाऊल उचललं पाहिजे, असं काही होतंय का? हो, तुमचा प्रश्न पहिल्यांदा सरांच्या सत्रामध्ये पाहिजे होता. सरांनी ते सांगितलंय अपप्रचार होतो किंवा दुर्लक्षित करतात, हे सगळे त्यांचे जे अस्त्र आहेत त्यांचे सगळे, त्या अस्त्रांचा वापर होतो असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी तुम्हाला अपील व्हायला पाहिजे होतं नाही का? हे सगळं तर असं होणार आहे ना, त्याची लढाई तुम्हाला प्रबोधनानेच पूर्ण करता येऊ शकते. आपल्याला आपल्याच माणसांना सांगायचं आहे, दुसऱ्यांना नाही जाऊन सांगायचं आहे. आपण आपल्या माणसांना जर सांगू शकत नाही तर तिथे आपण कमी पडतो, असं त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे सर. आम्ही कॉलेजमध्ये असताना सध्या 2 वर्षापूर्वी आम्ही उपक्रम राबवला होता. दरवेळेस कॉलेजचे कुठलेही कार्यक्रम असले ना तर सरस्वतीची प्रतिमा ते आणून ठेवायचे, म्हणजे हिंदुत्वाचा एक अजेंडाच त्यांनी ठरवून दिलेला होता. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचं आमचं संघटन खूप चांगलं होतं, प्रबोधन पण खूप, आम्ही एकमेकांमध्ये चांगलं होतं, वाचन करायचं सगळं ते त्या गोष्टीवरती. तर आम्ही ठरवलं की आपल्या संस्थेचं नाव जर सावित्रीबाई फुले असं विद्यापीठ आहे तर मग त्या सावित्रीबाईंना का तुम्ही त्या ठिकाणी बसवत नाही, त्यांचा का प्रतिमा तुम्ही कसं आहे भाऊ, एक विचार नाही सर, माझं पूर्ण कंप्लीट होत आहे. तर तिथे आम्ही त्यांना विनंती केली, प्राचार्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केली, प्राचार्यांनी सुरुवातीला ते नकार दिला. मग आम्ही काय केलं, ठीक आहे सर, आम्ही काही ती प्रतिमा काही साईडला घेत नाही सरस्वतीची, पण आम्ही काय करतो तिच्याच बाजूला सावित्रीबाईंची सुद्धा प्रतिमा ठेवतो. मग आम्ही तिथे ठेवून दिली आणि त्या ठिकाणी परत एक छोटासा प्रयोग केला, एकच हार आणून ठेवला. आता समोरचे वक्ते आल्यानंतर कार्यक्रमाला बघतीलच ना की ह्या ठिकाणी अशी गंमत आहे, 2 प्रतिमा आहे, 2 पैकी एकच आपल्याकडे हार आहे. त्यांनाही प्रश्न पडला की यांनी काय करावं. तर समोरच्यांनी सुद्धा काय केलं असेल की ती प्रतिमे जो हार होता तो सावित्रीबाईंना टाकला आणि कुठेतरी ती सरस्वती साईडला केली. असे आम्ही 2 वेळेस कार्यक्रम केले आणि नंतर
ती सर्विस डायरेक्ट साईडच होऊन काय गेली. आहे शिक्षण आणि नाही, मी कसं आहे असं होतं की आम्हाला असं म्हणायचं कसं की आहे? खरेखुरे बरोबर आहे. शिक्षणाची उद्गती नाही, एक समजून घ्या ना, एक गोष्ट समजून घ्या की शिक्षणाच्या प्रक्रियेतून काय होऊ शकतं हे त्यांना आधी माहिती आहे. पुराणातून माहित आहे, शास्त्रातून माहित आहे, वेदातून माहित आहे, सगळ्यातून माहित आहे. शाळा खेड्यामध्ये जाणार, किती वर्षानंतर शाळा खेड्यामध्ये जाणार होती? हजारे वर्षानंतर, किती हजारो वर्षानंतर शाळा खेड्यात जाणार होती. खूप जुन्या समाजात होती ती नव्या समाजामध्ये खूप वर्षानंतर ती खेड्यात जाणार होती. आणि म्हणून शाळा खेड्यात जाण्याची चांगली तयारी ही शाळेला विरोध करणाऱ्या लोकांनी आधी केली. माझ्या लहानपणापासून, तुमच्या लहानपणापासून, अजून खूप आपल्या बापाच्या लहानपणापासून शाळा कशी लॉन्च झाली हे एकदा समजून घ्या. ती पाटलाच्या वाड्यात, ती मंदिरामध्ये, ती देशमुखाच्या घरात. का? कारण राजा महाराजांच्या लेकरांना शिक्षण ना, आम्हाला नाही ना. मग ती शाळा जन्माला येणार आहे, संविधानाच्या माध्यमातून येणार आहे, घटनेमुळे येणार आहे, आणि ती आता अनिवार्य खेड्यामध्ये जाणार. तेव्हा आपण शाळेची तयारी करण्याच्या आधी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने शाळेची तयारी केली. आराबाबांनी एक फार चांगली कल्पना राबवली, तंटामुक्त गाव अभियान. तर्क चुकला, विचार करण्याची पद्धत चुकली, पुन्हा आपल्याला न्याय मिळवण्यासाठी पाटलाच्या अंगणात. कारण गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष कोण? मग तोच सांगणार ते उईकेले बदमाश आहे. का? कारण मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बोलतो. म्हणजे न्याय परत, कारण हे जरी कुणबी लोक असले, मराठी असले तरी या सगळ्यांचे तर्क, या सगळ्यांची विचार करण्याची पद्धत ही तशी डेव्हलप केलेली आहे इथल्या व्यवस्थेने. माझं नायकत्व तू मान्यच करू शकत नाही आहेस, अजूनही नाही, उद्याही करणार नाहीस. कारण तशी जाणीवच घडवलेली आहे, जन्मापासून घडवली. माझ्या आजीने सांगितलं, यार मला वाटायचं यात मी कुठंच नाही आहे, मला त्या राजकुमाराची कथा सांगायची आजी, मला राजकुमार व्हायचंय ना, पण ते कुठेच नव्हतं. तिच्या राजकुमाराचं वर्णन हे माझ्यासारखं अजिबात नव्हतं. हे काय आहे? हे व्यवस्थेने आपली घडवलेली तर्क पद्धती आहे, विचार पद्धती आहे. नाहीच. मग तो नाही जितका खाली जाईल तितका तो गुलाम होत जाईल, मोठा गुलाम. आणि जितका विचार आणि तर्क वाढत जाईल तितकं तो अस्तित्वासाठी लढायला लागेल, झगडायला लागेल. आपला लढा तो अस्तित्वाचा आहे, आपला लढा स्वाभिमानाचा आहे. मग याचा अर्थ विचार वाढले पाहिजेत, तर्क वाढला पाहिजे ना. तर ते आपल्यामध्येही वाढला पाहिजे आणि तो समाजामध्येही वाढला पाहिजे. तर्क आणि विचार वाढवण्याचं काम शिक्षण प्रणाली करते, पण ते होऊच नाही म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण. बाजार हा मूल्यांवर आधारलेला नसतो. मूल्य सांगणारा शब्द नाही आहे बाजार या समाज व्यवस्थेमध्ये. मूल्य नाही, अवमूल्यन करणार आहे. बाजारू औरत आहे, अवमूल्यन करणार आहे. शिक्षणाचं मूल्य वाढवण्यासाठी बाजारीकरण आहे का? अवमूल्यन करण्यासाठी बाजारीकरण. त्या अर्थानेच मला वाटतं भारतीय सरांनी तो विषय पण दिलेला असावा. आणि म्हणून त्या शिक्षणातून आपण काय अपेक्षित करतोय, आपण काय गृहीत धरतोय, असं होईल का? नाही, ते आपली जबाबदारी आहे. कारण लिहिता वाचता आलं ना तर आपण फुले आंबेडकरी विचारधारा वाचली पाहिजे ना. कारण साहित्याच्या इतिहासामध्ये ज्योतिराव फुलांचा समावेश नाही तर कोणत्या विद्यापीठात आपण ते धडे घेणार आहोत? नाहीच आहे. अना देशपांडे पासून कोणाच्याच पुस्तकात काहीच नाही आहे. आमचे गुरु आहेत तिथे, काहीच नाही. सर, एक प्रश्न होता. आपण जे शिक्षणाबद्दल बोलतोय, तर हे जे सर्व हे बालवाडीपासून आपल्याला शिकवलं जातं. आपण जर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये आपले मुलं कृष्ण म्हणतात. म्हणजे काय सर, ही जी व्यवस्था आहे ही शाळेपासून आपल्यामध्ये डुंबली जाते. आपल्या कसं होता पसायचा, ब्रह्मास्त्र शिकवतात. म्हणजे सर एक डेव्हलप होईपर्यंत तो मोठा झाला असतो. त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं सांगायचं. बोललो आपण, तेच बोललो की शाळा लॉन्च होणार महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. मग त्याला तयारी व्यवस्थेने शाळा जन्माला आली त्याच्या आधीच केलेलं आहे. त्याला पर्याय काय आता? तो पर्याय आपल्याला तुम्ही त्याच्यातलं बोला. पर्याय दिसत नाहीये सर. संघटना एवढं काम चाललं, तो पर्याय आहे. थोडंसं बाजूला चालला पर्याय. तुम्ही स्वतःच आहात पर्याय, आणि तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी इथे पर्याय आहे. मला परिस्थितीच करतो सर. आपण, मी काय म्हणालो की हे लढायचं असेल तर आपला पर्याय आपणच आहोत. आपल्या आत आपण गेलं पाहिजे. मी कुठे चुकलो शोधलं पाहिजे, मी किती लोकांना दुखावलं शोधलं पाहिजे, मी किती लोकांना जोडू शकतो केलं पाहिजे. आपला पर्याय आपण आहोत. आता पर्याय बाहेर शोधायचा नाही. जर आपण धम्म मांडणारे असू तर अंतर्गत विकासापासून बाह्य विकासाकडचा प्रवास आजपासून सुरू झाला पाहिजे. आणि भाऊ तसं जर झालं ना तर आपण माणसं मोठ्या प्रमाणात जोडू शकतो.
नक्कीच. सर माझा बाजारीकरण झालेलं आहे त्या संदर्भात आपण वेगवेगळे घटक वेगवेगळे विषय मांडतात. तर मला एक साधा प्रश्न असं विचारायचा की शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये मला वाटतं बरंचसं संशोधन केलेलं आहे. तर ते शिक्षणाच्या बाजारीकरणाला शिक्षण हे बोली भाषेतनं दिलं जावं की मराठी जी प्रमाण भाषा आहे ती त्या भाषेत दिलं जावं. तर ते बोली भाषेतनं शिक्षण न दिल्या गेल्यामुळे शिक्षणापासून जो उपेक्षित समाज आहे तो दुरावला गेलेला आहे. हा कितपत म्हणजे त्याचं प्रमाण एक मिनिट. घटक जबाबदार आहे का? एक मिनिट, हे पहा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणं असा आपला आजच्या चर्चेचा विषय नाही. शिक्षणाचा आपल्या चळवळीशी होणारा उपयोग, ते उपयोगाचं कसं आहे आणि कसं मारक आहे हे मी सांगतोय. स्वतंत्र शिक्षण परिषद वगैरे असेल तर शिक्षण व्यवस्था आपली कशी असायला हवी. तुम्ही बाहेर जाऊ नका, तुम्ही अलीकडे या. तुम्ही फार त्या दाराकडे आहात आणि तिकडेच आहात मागे. अलीकडे या. आपण शिक्षणाचा वापर आपली क्रांती उभी करण्यासाठी, घट्ट करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी होऊ शकतो का? तर पारंपरिक जे शिक्षण आता देऊ लागले लोक, शासन, त्या शिक्षणातून ते मूल्य हरवलेलं आहे. ते शिक्षण आपल्याला तो तर्क देऊ शकत नाही, ती विचार पद्धती देऊ शकत नाही. मी असा विचार करायला लागलो तर मला कोणी विद्रोही म्हणणार, कोणी अजून काहीतरीच म्हणणार, कोणी फार झाले तर चॅनलवाले नक्षलवादी म्हणणार. माझा तर्क आहे. तो तर्क माझं शिक्षण देऊ शकतं का? नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? कारण त्याचं बाजारीकरण झालं असं मी मानतोय. आता शिक्षण व्यवस्था कशी सुधारली पाहिजे, कोणत्या भाषेतून दिलं पाहिजे, तो विषय शिक्षण मंत्र्याचा आहे. आणि शिक्षण मंत्री काय आपल्याला शिक्षण व्यवस्था सुधारायची आता नाही आहे. आपल्याला लढायचंय, क्रांती करायची, प्रतिक्रांतीला थांबवायचं आहे. तर थोडंसं असं या ट्रॅकवर जाऊया आपण, या अंगाने जाऊ. एका विषयाचे खूप पैलू आहेत पण आपण या अंगाने जाऊया प्लीज. माझा एक म्हणजे माझा एक अनुभव आहे. प्रचारादरम्यान, भंडाराच्या प्रचारादरम्यान 28 तारखेला 3:30 वाजता या दरम्यान मला एक गव्हर्नमेंट सर्वंट मिळाला. त्यांचं असं म्हणणं होतं की मी विचारलं की बा वोटिंग झाली का, त्या गोष्टीत ते प्रतिक्रिया त्यांनी दिली. एका इकडे फुल गव्हर्नमेंट सर्वंट, दुसऱ्या साहेबांनी सांगितलं की राजकीय सत्ता, तो व्यक्ती आम्ही याला वोटिंग दिली, पर्टिक्युलरली सांगतो की राष्ट्रवादीला वोटिंग केली ह्या बाबतीत बोलला. पण शिक्षणाचं बाजारीकरण आणि राजकीय सत्ता व्यक्ती एकच, ह्या गोष्टी जेव्हा दोन याच्यात मला तिथं ॲड झाल्या तेव्हा मला जे सम्यक विद्यार्थी आंदोलनाबद्दल त्याला सांगायचं, त्या माणसाला म्हणजे त्या गव्हर्नमेंट सर्वंटला सांगायचं होतं, तर मी तिथं ठप्प बसलो. तर याची पुढची भूमिका काय? आपल्या आता राज्याध्यक्ष सांगतील 2 दिवसानंतर आपली भूमिका स्पष्ट होणार आहे. आपल्या सगळ्यांचं म्हणणं इथं ऐकलं जाणार आहे. ते अनुभव सगळे पाठीशी आहेत. तुम्ही सगळे त्या अपेक्षणीय आहात. ही फार सकारात्मक गोष्ट आहे. आणि पुढची भूमिका ही मला वाटतं निश्चितच समारोपाच्या भाषणामध्ये होणार आहे, नाही का? तर म्हणजे आत्ताच्या सत्राचा प्रश्न नाही आहे, समारोपाच्या सत्रामध्ये भूमिका मांडल्या जाईल. ओके, थँक्यू.